छोटी गोष्ट पण कामाची असते. म्हणजे एका मोठ्या मशीनमध्ये जसं प्रत्येक छोटा नट बोल्ट पण महत्त्वाचा असतो ना, तसंच एका मोठ्या ध्येयामध्ये ही प्रत्येक व्यक्तीचं स्पेशलायझेशन महत्त्वाचं असतं. गीतेचा 17वा श्लोक याचवरती आपल्याला संबोधतो. काशीचा राजा, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न, राजा विराट आणि अपराजित सात्यकी या सर्वांनी आपापले शंख वाजवले. सायकोलॉजीच्या भाषेत सांगायचं झालं तर काय, हे फक्त योद्ध्यांबद्दल नाही सांगत आहेत. हे एक स्किल बेस ऑर्गनायझेशनची घोषणा होती. म्हणजे बघा, अपराजित सात्यकी, सात्यकीला अपराजित म्हटलंय म्हणजे टीममध्ये अशा लोकांची गरज असते ज्यांचा मेंटल टफनेस आहे ना खूप जास्त असतो. त्यांना हरवणे एक प्रकारे अशक्य असतं आणि अशी जिद्द असणारी माणसं टीमचा मॉरल वाढवतात. डायव्हर्सिटी ऑफ टॅलेंट म्हणजे काय, तर शिखंडीपासून विराटपर्यंत प्रत्येकजण वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलाय. म्हणजे जेव्हा एखादं संकट येतं ना, तेव्हा एकाच प्रकारचे लोक कामाला नाही आहेत, तर विविध कौशल्ये, वेगवेगळी स्किल असणारी माणसं, वेगवेगळी ओळख असणारी माणसं लागतात. पांडवांच्या बाजूने ही डायव्हर्सिटी ही त्यांची शक्ती होती. प्रत्येक शूरवीराने आपापला शंख वाजवला आणि याला म्हणतात ओनरशिप. म्हणजे मी या गर्दीचा भाग नाही, तर या युद्धाची जबाबदारी सुद्धा माझी आहे. म्हणजे टीममधला प्रत्येक सदस्य जबाबदारी घ्यायला लागतोय, तेव्हा विजय मात्र 100% मिळतो. म्हणजे खात्री तरी पटायला लागते. आता आजच्या कम्पिटिटिव्ह जगामध्ये या श्लोकामधून 3 मोठे धडे आहेत आपल्यासाठी. एक, काशीराजाकडे उत्तम धनुष्य होतं, शिखंडीची स्वतःची रणनीती होती. तुमच्याकडे असं कोणतं कौशल्य आहे जे तुम्हाला तुमच्या टीममध्ये एक शूर बनवतं? जॅक ऑफ ऑल ट्रेड्स होण्यापेक्षा एका गोष्टीत मास्टर होणं खूप जास्त फायद्याचं असतं. म्हणजे मलाच सगळं काही करायचं आहे, त्याच्यापेक्षा मी ही गोष्ट खूप छान सुंदर करू शकतो असं म्हणणं म्हणजे त्या स्किलमध्ये स्टार बनणं. 2, परिस्थिती कितीही कठीण असली ना तर मी हरणार नाही, ही सात्यकीसारखी वृत्ती तुम्हाला मानसिकरित्या खचू देत नाही. याला रेझिलन्स म्हणतो आपण. मी हरणार नाही हे स्वतःला समजून सांगा. युद्धाच्या मैदानात कोणीही गप्प बसलेलं नाहीये, म्हणजे प्रत्येकाने आपला आवाज नोंदवलाय. जर तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये एखादा बदल घडवायचा आहे ना, तर गप्प बसू नका. तुमचं मत, तुमचं कौशल्य समोर मांडा. तुमची ओळख तुमच्या कृतीमधून सिद्ध करा. शेवटी काय, तर तुम्ही तुमच्या टीममध्ये फक्त गर्दी वाढवताय की तुमचं स्वतःचं असं काही वेगळं वैशिष्ट्य घेऊन उभे आहात, हे स्वतःला विचारा, चेक करा. लक्षात ठेवा, नावांची यादी मोठी असण्यापेक्षा ना त्या नावांच्या पाठीमागे असणारं त्यांचं कर्तृत्व महत्त्वाचं असतं. आणि त्याचमुळे स्वतःचं एक असं कर्तृत्व, एक कौशल्य निर्माण करा की तुमचं नाव घेतल्यावरती समोरच्याला तुमच्यातला शूर असण्यावरती शंका उरणार नाही.